देशमुख हत्या प्रकरणामध्ये बारामतीमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बारामतीमध्ये निषेध मोर्चा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालण्यासह धनंजय मुंडेंना सहारोपी करण्याच्या आंदोलकांची मागणी। देशमुख कुटुंबियांसह सर्व धर्मीयांचा मोर्चात सहभाग। तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय, त्यांना पाठीशी घालू नका, माझ्या वडिलांना न्याय द्या। वैभवी देशमुखची अजित पवारांसह बारामतीमधील आमदारांना विनंती। बारामतीतून अजितदादा पवार असतील आणि या बारामतीतील आमदारांना माझी विनंती आहे, माझे वडील गेलेत, आम्ही न्याय मागतोय। तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे म्हणजे आता हे राज्य आहे ते नासत चाललंय, त्याला तुम्ही पाठीमागे घालू नका। बारामतीच्या निषेध मोर्चामध्ये योगेंद्र पवार सहभागी। देशमुखांच्या हत्येमध्ये दोषी असतील तर धनंजय मुंडेंना देखील सहारोपी करा, योगेंद्र पवार यांची मागणी। बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा दुसरा दिवस, मत्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा, बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद, आरोपींची पाठराखण करणाऱ्यांना सहारोपी करण्याची मागणी। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सांगोल्यामध्ये कडकडीत बंद, खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपींना तातडीनं फाशी द्या, सर्वपक्षीय तसंच सकल मराठा समाजाच्या वतीनं निषेध। धनंजय मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची देखील मागणी। खोक्या भोसले हरणाची शिकार करून मटण सुरेश धसांना नेऊन द्यायचा असं लोक सांगतात। 5 ते 10 वर्ष तो अशा प्रकारे शिकार करायचा। खोक्या अजून फरार आहे, त्याच्यावर सुरेश धसांचा हात आहे, टीपी मुंडे यांचा आरोप। सतीश भोसलेला अटक न झाल्यानं आज बीडमधील शिरूर कासार बंदची हाक। सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही।